धने 2 चमचे, जिरं 1 चमचा, बडीशेप 1 चमचे आणि हे तीळ 2 चमचे, हे गरम मसाला 1 चमचा, बिडीचा 1 चमचा, साखर 2 चमचे, खसखस 1 चमचा आणि हे अद्रकीचा लसणाचा पेस्ट 1 चमचा, खोबरं 1 अर्धी वाटी आणि हे बारीक नुसती पाने तोडून घेतलेली कोथिंबीर, 2 वाटी मैदा, अर्धी वाटी डाळीचं पीठ, बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि कडक करून तेल आणि थोडंसं चवीला मीठ. चांगलं मळून घेते एकदम घट्ट. तर आपल्याला ह्याला भाकरवडी करता येईल, नाही तर मग मऊ पडेल आपली भाकरवडी. हे पहा, हे बघा आता किती छान घट्ट झालंय. एक ह्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवतो तर बाकीचं सारण होईपर्यंत. हे 1 चमचा जिरं घेतलंय आता हे, आणि हे 2 चमचे बडीशेप आहे. आता सुंदर असं भाजून घेते ह्याला एकदम. लेबी आपल्याला करपायचं नाही आहे आणि लेबी लाल करायचं नाही, मध्यम. तीळ पण ह्याच्यात थोडंसं भाजून घेते. खसखस बी टाकते, ही पण भाजून घ्यायची. घेते चांगलं लालसर कलर ह्याला येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजलं. आता काढून घेते ह्याला. आता कोथिंबीर चांगली भाजून घेते, एकदम कडक होईपर्यंत त्याच्यातच काढून घेते म्हणजे खुसखुशीत होते. आबडधोबड ह्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे, लय बारीक पण दळायचं नाही. आणि ह्याला थोडीशी गिरकी मारायची. साखर लगेच टाकून घेते, लगेच टाकून घेते ह्याच्यात. अद्रकीचा पेस्ट लगेच ह्याच्यात टाकून घेते. बघा एकत्र सारखा मसाला झाला आहे. माफ करा, मीठ टाकायचं विसरले होते, तर मीठ थोडंसं ह्याच्यात टाकून घेते. गुळाचं केलेलं पाणी हे ह्याच्यात थोडं टाकून घेते. आणि आपले सांगते, ही टाकली चिंचचं, साखर, गुळ आणि साखर चिंच हे घालून पाक तयार केला आहे. पाक छान. आपल्याला भाकरवडी करायची. दोन बोटाचे ठेवायचे असते. या मंडळी भाकरवडी मंडळी नको या भाकरवडी खायला. असं या भाकरवडी खायला. भाकरवडी दाखव.